होळीच्या 5व्या दिवशी रंगोत्सव साजरा करण्याची नाशिककरांची आगळीवेगळी परंपरा आहे। यासोबतच नाशिक शहरामध्ये असलेल्या पारंपरिक पेशवेकालीन राहाडी अर्थात चौकांमध्ये असलेले हे हौद रंगोत्सवाच्या निमित्तानं उघडले जातात। त्यांचं विधिवत पूजन केलं जातं आणि दिवसभर यामध्ये नैसर्गिक रंग टाकून नाशिककर या राहाडींमध्ये धप्पा मारत असतात, अर्थात उड्या मारून रंगोत्सव साजरा करत असतात। आपण बघतोय की नाशिकच्या तिवंदा चौकातली ही पारंपरिक राहाड आहे आणि हे सगळे मंडळाचे कार्यकर्ते जे आहेत ते आता उत्साहानं या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। या ठिकाणी विधिवत पूजन झालेलं आहे आणि पुढच्या काही वेळामध्ये या ठिकाणी राहाडीचं विधिवत पूजन झाल्यानंतर ही राहाड जी आहे ती सर्वसामान्यांना खुली केली जाणार आहे। हजारोच्या संख्येनं नाशिककर जे आहेत ते या राहाडींमध्ये उड्या घेऊन स्वतःला या रंगोत्सवात रंगून घेत असतात। शहरामध्ये अशा पद्धतीच्या जवळपास 7 पारंपरिक पेशवेकालीन राहाडी आहेत आणि या राहाडींचं एक अनन्यसाधारण असं वैशिष्ट्य नाशिकमध्ये बघायला मिळतंय। अर्थात या सगळ्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा देखील तगडा बंदोबस्त संपूर्ण शहरात असणार आहे। 500हून अधिक पोलिसांचा पहारा या राहाडींच्या भोवती असणार आहे आणि त्यामुळे आजच्या या रंगोत्सवात रंगून जाण्यासाठी नाशिककर सज्ज झालेत। कॅमेरा पर्सन प्रसाद पवारसह मी चंदन पूजाधिकारी TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।